परुळेकर पै आणि तुम्ही पाहत आहात वसई लाईव्ह न्यूज। मंडळी, जागतिक स्तरावर साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त समाजातील आपल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला ज्यांनी आपल्या कार्याने या समाजावर आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे, अशा महिलांना प्रकाशझोतात आणण्याचे काम वसई लाईव्ह न्यूज करत आहे। आणि याचेच औचित्य साधत वसई लाईव्ह न्यूजचे संपादक श्री दिलीप डाबरे यांनी हा एक उपक्रम हाती घेतला आहे की समाजामध्ये साहित्यिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना मुलाखत घेऊन त्यांची कामे तुमच्या समोर आणणे। तर असाच एक छान संवाद आज जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या सोबत एक असं व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या आयुष्याचा प्रवास म्हणजे जिद्द आणि पुनर्जन्म याचं एक जिवंत उदाहरण आहे। मी म्हणते आहे त्या आहे सौ प्रतिभा यशवंत कुलकर्णी। नमस्कार ताई, सर्वप्रथम तुमचे वसई लाईव्ह न्यूज मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आणि आजच्या जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा। धन्यवाद। तर आपल्या या संवादाला सुरुवात करताना मी सर्वात आधी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते, तो असा की तुम्ही पदवी परीक्षा पूर्ण केल्यानंतर कॉम्प्युटर प्रोग्रामिंग सुरू केलं, तर हा कॉम्प्युटर प्रोग्रामिंग सारख्या क्षेत्रात येणं हे त्यावेळी खूप दुर्मिळ होतं, तर या बदलाचा स्वीकार तुम्ही कसा केला? या बदलाचा स्वीकार मला मनापासून मी केला, पण ते एक ऍक्सिडेंटल घटनाच म्हणावी लागेल। अच्छा। की माझे लग्नानंतर मिस्टर माझे इलेक्ट्रिकल इंजिनियर एका कंपनीमध्ये कामाला होते आणि ती कंपनी पंजाबमध्ये पाठवायची त्यांना, आणि तेव्हा पंजाब खलिस्तान आणि म्हणजे आपल्या पाकिस्तानच्या अतिरेक्यांसारखाच प्रकार सुरू होता। त्यामुळे मग मिस्टरांनी ती कंपनी सोडायचा निर्णय घेतला आणि मग घरी आपण दोघांनी मिळून काहीतरी उद्योग करायचा डिसिजन घेऊन आम्ही कॉम्प्युटर घेतले आणि कॉम्प्युटरचं शिक्षण आणि उद्योग असं दोन्ही पॅरलली सुरू केलं। आणि तो मला मनापासून आवडला बदल। बरोबर। माझ्यामध्ये 1989 साली तुम्ही वसईमध्ये पहिले कॉम्प्युटरचे क्लासेस सुरू केले। वसईतले पहिले कॉम्प्युटरचे क्लासेस म्हणायला हरकत नाही। आणि सुवार्ता सारखी जे मोठं आपलं मासिक आहे त्यासाठी जे डीटीपी ऑपरेटर लागत होते, जे कामासाठी म्हणजे कॉम्प्युटरच्या कामासाठी जे लागत होते, ते सर्व विद्यार्थी किंवा ते सर्व तिकडे काम करणारे माणसं हे यांच्याच इन्स्टिट्यूट मधनं तिथे गेलेले आहे। खरंच याचं खूप चांगली अभिमानाची गोष्ट आहे। म्हणजे अगदी ताई, मी तुम्हाला हे विचारू इच्छिते की लग्नानंतर 10 वर्षाचा तुम्ही ब्रेक घेऊन कामाला सुरुवात केली, तर हे करताना मनामध्ये भीती किंवा संकोच होता का? साहजिक आहे, भीती तर होतीच की आपल्याला आता हे जमेल की नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे गिल्ट एक असतो की आपण घराला जास्त वेळ देऊ शकत नाही। बरोबर। आणि त्याच्यामध्ये कसं होतं की आपण 10 वर्ष जेव्हा घरामध्ये फक्त हाऊसवाईफ किंवा होम मेकर आजच्या भाषेत आपण राहतो, तेव्हा घरातल्या सगळ्यांनाच आपण असण्याची एक सवय असते। लहान मुलांना, सासूबाईंना, नवऱ्या मिस्टरांना वगैरे सगळ्यांनाच सवय असते। तर त्यामुळे बरंचसं काम त्यांचं आपण करत असतो आणि मग आपण बाहेर पडल्यानंतर ही कामं प्रत्येकाला आपली आपली करावी लागणार किंवा त्या दृष्टीतून काही वेळेला त्रास व्हायचा आणि त्यावेळेला इतक्या सोयी पण नव्हत्या की बाया पटकन हाताखाली मिळतील किंवा वगैरे, त्या ह्याच्यातनं थोडी स्ट्रगल करायला लागतच। प्रत्येकीचा स्ट्रगल वेगळा असतो। कुठलेही एक आपल्याला मुकाम हासिल करायचं म्हणतात तर स्ट्रगल बरोबर, अगदी खरी गोष्ट। तुमच्या या कामामध्ये तुमचं सपोर्ट सिस्टीम कोणती? सपोर्ट सिस्टीम सगळ्यात मुख्य माझी मोठी आहे आणि मुलींनी कधीही कुठलाही हट्ट केला नाही, आई तू आता जाऊ नको, थांब, मला तू हवेस वगैरे काही नाही। अभ्यासही त्यांचा करायच्या आणि यजमानांचंही काही असं नव्हतं की जनरली हे आपल्या किचनशी संबंध हे पाहिजे, हे याच वेळेला पाहिजे, असं काहीच नव्हतं। आणि तेही माझ्या बरोबर हे काम करतच होते ना, जॉब सोडला होता त्यामुळं आमच्यात ही ऍडजस्टमेंट खूप आहे की अमक्या वेळेला अमुक हे जेवायला हवंच, खायला हवंच, हे काही नाहीये, तुला जे जमेल ते कर। त्यामुळं ते फार म्हणजे मोठा रोल आहे त्या गोष्टीचा। आणि त्या काळात एवढं सपोर्ट मिस्टर देणं अशी ह्या गोष्टीसाठी नाही, तर तेव्हा कसं तू हे पण कर, ते पण कर, हे पण वेळेत झालं पाहिजे, अशी नेचरची कुटुंब खूप बघायला मिळत होती, पण ते आमच्या घरी नव्हतं। आणि मुलींनी पण खरंच कधीही हट्ट केलेला नाही कुठल्याही गोष्टीचा। खरी सिस्टम तुमची घरूनच बॅकबोन
आणि सासूबाई होत्या घरी, त्यांचा तशा तब्येतीनं वीक होत्या, पण घराला कुलूप न लावता मला बाहेर पडता यायचं, हा सगळ्यात मोठा उपयोग होता. कधीतरी त्यांना जाणवायचं की मी तुझ्या धावपळीत मदत करू शकत नाही, मी त्यांना सांगायची तुम्ही तुमची तब्येत सांभाळा, तीच माझ्यासाठी खूप मोठी मदत आहे. बरोबर. तुम्ही आजारी पडलात तर मला सगळं थांबून घरी थांबायला लागेल, त्यामुळे ती मदत त्यांची खूप झाली. या सगळ्या धावपळीमध्ये म्युझिक थेरपीने तुम्हाला नवजीवन दिले, अगदी ही खरी गोष्ट आहे. तर या संगीताचा तुमच्या शरीरावर आणि तुमच्या मनावर नेमका काय परिणाम झाला हे आम्हाला ऐकायला आवडेल. तशा काही घटना माझ्या आयुष्यात अशा ऍक्सिडेंटलीच येत आहेत. तर करोना काळानंतर, म्हणजे करोना काळामध्येच 20 सालीच मला कॅन्सर डिटेक्ट झाला, त्यामुळं 21 साली ऑपरेशन वगैरे त्या सगळ्या प्रक्रियेतून जात होते. त्यावेळेला संजीवनी लाईफ बियॉन्ड कॅन्सर अशी एक एनजीओ आहे, त्यांनी कॅन्सर पेशंटना कसं चांगलं राहावं वगैरे हे गायडन्स करण्यासाठी ऑनलाईन शिबिरं घेतली. त्याच्यामध्ये एक विषय होता संगीत थेरपीचा, म्हणजे त्याच्यात व्हेरियस होते, योगा, डान्स, टॅप थेरपी, संगीत थेरपी, न्यूट्रिशन वगैरे, न्यूट्रिशियस वगैरे, असे सगळ्या खाणं पिणं असे सगळ्यांचाच तो 15 दिवसाचा एक त्यांनी शिबिर घेतला होता. आणि त्यात मला म्युझिक थेरपी फारच आवडली आणि मग मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आला. आणि ही जी एनजीओ आहे, ही एनजीओ सर्व कॅन्सर मधून बाहेर पडलेल्या लोकांनीच स्थापन केलेली आहे. आणि त्यात त्यांचं एक वाक्य मला फार भावलं की आपल्याला ईश्वरानं परत चांगलं केलेलं आहे, हे समाजाला काहीतरी देण्यासाठी आपण चांगले झालेलो. हा एक परिणाम मनावर, म्हणजे वाक्यात ठसलो. तसा नेचर पहिल्यापासून होताच, काहीतरी म्हणजे पडेल ती मदत अशी दुसऱ्यांना करायची, हा नेचर आमच्या घरात आहेच पहिल्यापासून. पण त्याला एक ठामपणा मिळाला, बरोबर, एक उद्देश असा मिळाला. आणि म्युझिक थेरपीनं माझ्या मनावर परिणाम म्हणजे माझ्या मिस्टरांनी दिलेलं सर्टिफिकेट आहे, तू हल्ली कमी चिडतेस, मोठा आहे तो, तुझी चिडचिड कमी झाली आहे, शांत झालीस त्या बाबतीत आणि शांतपणे विचार करून डिसिजन घेतेस. म्हणजे हा एक माझ्या झालेला बदल मिस्टरांना जाणवला आणि त्यांनी अप्रिशिएट केला. त्या सगळ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत. तर हे म्युझिक थेरपी म्हणजे नेमकं काय? म्युझिक थेरपी खरी मूळची भारतातलीच आहे. आपले वेद जे आहेत, सामवेद आहेत, त्या सामवेदात एक गंधर्व वेद म्हणून उपवेद आहे, त्याच्यामध्ये सगळं म्युझिक थेरपीचं संगीतोपचार ह्याचे सगळं वर्णन आणि ते कसं काय ते सगळं दिलेलं आहे. तर आताच्या काळात म्युझिक थेरपी म्हणजे भारतीय शास्त्रीय वादन गायन जे आहे त्याच्यावर आधारित ही थेरपी असते. म्हणजे तीच औषधं आहेत आणि ही देताना आम्हाला खूप विचार करून द्यावा लागतो. आणि आपल्याकडे माहितीये तुम्हाला की प्रत्येक राग गाण्याची एक वेळ असते, त्या वेळेनुसार पण आम्हाला ते राग निवडावे लागतात. परत माणसांचे स्वभाव असतात, त्या स्वभावाला अनुरूप त्याला वाद्य कुठलं द्यायचं ऐकायला हे पण आहे. आता बासरी म्हणा, सारंगी म्हणा, व्हायोलिन म्हणा, पेटी, संतूर ही वाद्य आम्ही जेव्हा वापरतो किंवा तालवाद्य सुद्धा, तेव्हा ते आजार, राग आणि त्या माणसांचे स्वभाव, ते कधीपासून आजार क्रॉनिक आहेत वगैरे हे सगळा विचार करून ते द्यावं लागतं. ऋतू कुठला आहे तेही महत्वाचं आहे, सगळ्या चारी बाजूला. आणि तो पेशंट किती वाजता तो राग, म्हणजे ते म्युझिकल थेरपी ऐकणार आहे. जसे डॉक्टरांचे डोस असतात, जेवल्यानंतर, जेवढा आधी, झोपायच्या आधी, तसेच ह्याचे पण असतात. बरोबर, की तुम्ही कधी ऐकणार आहे. बरोबर, दिवसातला 30 ते 40 मिनिटं आम्हाला लागतात त्या पेशंटना शांतपणे त्यावेळेला ते म्युझिक ऐकायचं असतं. खूप चांगली माहिती दिली तुम्ही. म्हणजे मी सागर आहे तो गागर मध्ये भरण्याचा प्रयत्न केलाय. नक्की तुमचं हे कार्य खरंच उल्लेखनीय आहे. यानंतर मी विचारू इच्छिते की सिनियर सिटीजन ग्रुप आणि इको फ्रेंडली ग्रुप यातील तुमच्या कार्याबद्दल थोडा. त्याच्यापूर्वी मला एक, ह्या प्रश्नापूर्वी मला एक सांगायचंय की संगीतोपचार हे शिक्षण कोणीही घेऊ शकतो. त्याच्यासाठी संगीताची आवड असणं एवढंच महत्वाचं आहे. संगीत तुम्हाला येणं वगैरे काही नाही. याची गव्हर्नमेंट तर्फे परीक्षा असते, हेल्थ केअर सेक्टर स्किल तर्फे, तर ती पण तुम्ही देऊ शकता. आज ज्या हाऊसवाईफ घरी त्यांना प्रॉब्लेम येतो की जॉब करता येत नाहीये आणि मग शिकलेले असतात, त्यांना आजार, म्हणजे आपल्याला काहीतरी करावं वाटतं,
त्यांनी ह्या फील्डमध्ये खरं तर उतरायला खूप चांगलं आहे. ओके ओके. तर असं कोणाला यायचं असेल तरी पण मी मार्गदर्शन करेन. मी ती परीक्षा दिली आहे. हो नक्कीच नक्कीच. आम्ही प्रेक्षकांना तुमचा नंबर इथे आपल्या खाली स्क्रोलवर नक्कीच देऊ आणि तुम्हाला ते नक्कीच संपर्क करतील. एक चांगला विषय आहे आणि आयुष्याला एक वेगळी वळण देणारा विषय आहे. तर तुमच्या या सिनियर सिटीजन ग्रुप आणि इको फ्रेंडली ग्रुप बद्दल सिनियर सिटीजन ग्रुपमध्ये मी आले साधारण वयाच्या माझ्या 55-56व्या वर्षी मी आले. कारण त्या ग्रुपमध्ये 50 ही अट आहे, 60 नाही. तर ते गेले कारण धाकट्या मुलीचं लग्न झाल्यावर आपल्याला एम्प्टी नेस्ट सिंड्रोम नको. बरोबर. ही एक पहिल्यापासून ठरवलं होतं. त्यामुळे बिझी राहायचं. त्यामुळे मी जॉईन झाले. बरोबर. आणि मग थोड्याच दिवसात त्यांनी मला तिथे खजिनदार केलं आणि त्याच्यानंतर मी अध्यक्ष पण झाले त्या ठिकाणी. मग त्यावेळेला ती जी संस्था होती ज्येष्ठ नागरिक समाज कल्याण संस्था असं नाव आहे त्याचं, तर ती रजिस्टर नव्हती. तर आमच्या सेक्रेटरी आहेत त्यांना ते रजिस्टर करायचं होतं. मग मी आणि त्या सेक्रेटरी आणि त्यावेळची आमची कमिटी आम्ही सगळ्यांनी धडपडून ती संस्था ठाण्याला जाऊन चॅरिटी कमिशनरच्या ऑफिसमध्ये जाऊन वगैरे ती रजिस्टर करून घेतली. आणि त्याच्यानंतर आम्ही पुण्याला जाऊन इन्कम टॅक्सचं 12ATG हे सुद्धा त्या प्रोसिजर असते ती सगळी पूर्ण केली. खूप चांगले म्हणजे तिथे कोऑपरेटिव्ह सगळे लोक आहेत त्याच्यामुळे ते शक्य झालं. पण हे त्यावेळेला माझं काम एक उल्लेखनीय झालं. आता मी जरी काम करत नसले तरी त्यांना बाहेरून मदत करत असते. सल्ला द्यायला मी काय एवढी मोठी नाहीये पण मदत करत असते. इको फ्रेंडली ग्रुपचा विचार केला तर ते आमच्या घरात आम्हाला लहानपणा बाळकडूच आहे. अच्छा. आईकडे असल्यापासून माझी आई बाहेरचं शिवणकाम करायची त्यामुळं पिशव्या शिवणं वगैरे हे तेव्हापासून होतच. घरी आलेल्या सवाशणीला माझ्या आईने कधी ब्लाऊज पीस दिलेला मी पाहिला नाही, पिशव्याच द्यायची. आणि आम्ही म्हणजे त्या काळात म्हणजे मी 5वी-6वीत असेल तेव्हापासून हे आम्हाला आडवळणी पडलं होतं. इव्हन दुकानात गेलो साडीच्या आणि त्यांनी 4 साड्यांना 4 पिशव्या दिली तरी आम्ही एकाच पिशवीत 4 साड्या घाल म्हणून सांगून 3 साड्या तिन्ही पिशव्या परत देत होतो. हे पहिल्यापासून होतच. इव्हन तामतलावला एक वसंत भाजीवाला होता, माहिती असेल तुम्हाला, जुना. त्याही वेळेला मी पिशवी घेऊन जायची, भेंड्या त्याच्यातच, मटारच्या शेंगा त्याच्यातच. तो म्हणायचा वेगळं वेगळं करायला लागेल. म्हटलं मी करणार आहे, तुला नाही बोलावणार आहे. मग तो म्हणायचा तुम्ही एवढ्या पिशव्या वाचवताय प्लॅस्टिक, तुम्हाला राष्ट्रपती पदक द्यायला पाहिजे. म्हटलं राष्ट्रपती पदक देऊ नको, भाजीचा दर योग्य लाव, तेवढं माझ्यासाठी सफिशियंट आहे. आणि मग हे आम्ही आमच्या पुरतं करतच होतो. मग कीर्ती शेंडेची ओळख झाली आणि मग ते ध्यास फाउंडेशनचा विषय निघाला करायचा. मग तिला पण एकदा विचारलं की सॉरी त्या मोठ्या आहेत पण म्हणजे कार्यानं मोठ्या आहेत पण आम्ही ऍज अ फ्रेंड बोलतो. तर तिला मी विचारलं की हे कार्य अविरत चालू राहायला पाहिजे आहे की फक्त आता तुझी हॉबी म्हणून हॉबी किंवा एक गरज म्हणून असं चालू ठरणार. तर नाही मिळालं, हे कायमचं चालू राहायला पाहिजे. मग म्हटलं रजिस्टर करूया संस्था. बरोबर. मग परत ती संस्था रजिस्ट्रेशन वगैरे त्याही कार्यात आम्ही मदत केली आणि मग बऱ्याच ठिकाणी जात होतो. पण मग नंतर माझ्या तब्येतीचे जे प्रॉब्लेम सुरू झाले तेव्हापासून मी ते कमी केलं तिथे जाणं. तरी खरंच उल्लेखनीय आहे कार्य की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही एक संकल्पना मनात ठेवून तुम्ही तुमचं कार्य करत होता. तर एक शेवटचा हा प्रश्न विचारेन की आज महिला दिवस आहे, त्यानिमित्ताने ज्या महिला घरी आहेत आपल्या काही कारणामुळे त्यांना घरी राहूनच घर सांभाळावं लागतं, तर त्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी काय संदेश द्या? घरी राहावं लागतं हे खरं आहे आणि ते काही वेळेला गरजेचंही आहे. म्हणजे आम्ही लहानपणी जेव्हा शिकत होतो तेव्हा आमच्या आजूबाजूच्या बायका म्हणायच्या नवऱ्यानं भाकरी कमवली तर बायकोनं मीठ कमवावं. म्हणजे घरी तुम्ही अगदीच बसून राहू नका हा संदेश तेव्हापासून होता. मग घरी राहून आपल्याला करता येण्यासारखी कामं आता शिकलेले असतात, कॉम्प्युटर येत असतो. खरं तर आज सिनियर सिटीजन्सना कॉम्प्युटर शिकवणं हे पण एक काम करू शकतं. म्युझिक थेरपी सारखं ट्रेनिंग देणं, मोबाईल हँडलिंग शिकवणं, ह्या गोष्टी आहेत. साधी गोष्ट आहे, बाहेर छोट्या छोट्या कामाला पैसे देतात त्याच्याऐवजी घरी तुम्ही थोडंसं काही एखादं शिवणाचं मशीन ठेवलं, रिपेअरिंग फक्त केली तरी सुद्धा खूप उपयोग होऊ शकतो. आणि ह्या सगळ्यातनं बाहेर पडायला कला हे तुमच्या अंगात पाहिजे. फक्त डिप्रेशन तुम्ही मला करता येत नाही डिप्रेशन मध्ये नाही जायचं. त्याचे उपाय शोधा. गरज नसेल तर तुम्ही उपाय शोधा आणि त्यातून बाहेर या. मला काही करताच रडत राहायला खूप चान्सेस आहेत
पण त्यातले हसण्याचे हसायची संधी संधी शोधायला पाहिजे ना. बरोबर. आणि गरज नसेल मुला आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आता तुम्ही समाजसेवा एवढा मोठा शब्द वापरला, पण माझ्या मते सगळ्यात मोठी समाजसेवा आपल्या मुलांना योग्य नागरिक बनवणं. अगदी अगदी हे खरंच मोलाचं वाक्य आहे. त्यांच्यामुळं समाजात कुणाला प्रॉब्लेम न होणं, आपल्या मुलांना योग्य नागरिक बनवणं, त्यांना नियमानुसार वागायला शिकवणं, त्यांना कष्टाच्या पैशाची गोडी शिकवणं, ही खरं तर सगळ्यात मोठी समाजसेवा असं माझं मत आहे स्वतःच. अगदी. ताई, तुम्हाला मी एक अतिशय संवेदनशील प्रश्न विचारू इच्छिते की आजकाल कर्करोगाचे म्हणजेच कॅन्सरचे प्रमाण खूप वाढले आहे. म्हणजे आपण कुठे अगदी 2 न्यूजच्या पाठी एक न्यूज असते की ह्याला कॅन्सर झाला, त्याला कॅन्सर झाला. तर हे कॅन्सरचं निदान झाल्यानंतर सगळ्यात पहिले मनामध्ये भीती दाटते. तर आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही काय सांगाल की हे कॅन्सरचं निदान झाल्यावर स्वतःला कसं सावरायचं, कसं हिंमत द्यायची, याबद्दल आम्हाला ऐकायला पाहिजे. कॅन्सर कुणालाही होऊ नये हेच मी सांगेन. पण समजा झालाच तर घाबरू नका. सगळ्यात मुख्य मला खरं तर सपोर्ट मिळाला टाटामध्ये गेल्यावर. म्हणजे लोक टाटामध्ये जात ती गर्दी बघितली की घाबरतात. पण मी विचार केला एवढी सगळे लोक आहेत त्यात मी एक म्हणजे काय मला वेगळं काही नाही झालेलं. बरोबर. इतक्या सगळ्यांना होत म्हणजे मला लोकांचा धीर खचतो तिथं मला धीर मिळाला. अच्छा. आणि तिथनं आल्यानंतर मी म्हणाले की नाही आता नाही रडायचं, आता ह्याला पाठवायचं परत. बरोबर. म्हणजे मनानं उभारी धरली मला अगदी तिथे गेल्यानंतर. तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगा की तुम्ही घाबरून न जाता कसं याच्यावर उभं राहायचं. म्हणजे काही हळव्या असतात, अरे बाबा मला कॅन्सर झालाय, माझ्या फॅमिलीचं काय, असं होतं. आता कॅन्सरची औषधं खूप चांगली झाली आहेत, होणारे त्रास पण बरेचसे कमी झालेले आहेत. आणि आपल्या नशिबानं टाटासारखी संस्था आपल्याला जवळ आहे. तिथे जाऊन योग्य सल्ला घ्या. सगळ्यात मुख्य निदान सेकंड ओपिनियन तिथे जाऊन घ्या की खरं काय आहे ते तुम्हाला तिथं समजतं. तुम्हाला किती वेळ लागणार आहे, तुम्ही बरे होणार आहात नाही होणार आहात, हे सगळं तिथं फ्री मत तुम्हाला मिळतं. त्यामुळे त्याचा लाभ तुम्ही घ्यावा. आणि मग तुम्हाला आणि टाटा तुम्हाला औषध उपचाराचं लिहून पण देतात आणि ते घेऊन तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्याकडनं जवळच्या डॉक्टरांच्याकडनं ट्रीटमेंटही घेऊ शकता. म्हणजे एनी काइंड ऑफ हेल्प आपण जे म्हणतो ते तुम्हाला टाटामध्ये मिळते, ती तुम्ही घ्यायला हवी. आणि दुसरं गोष्ट म्हणजे हा आजार लपवू नका. बरेच लोकांना मला कॅन्सर झालाय हे लपवतात आणि मग त्यांना काही सांगता येत नाही आणि त्यामुळे ते मनानं खचत जातात. कारण त्यांनी जर आता म्हटलं तर फॉर एक्झाम्पल एका माणसानं जर मला विचारलं की मला कॅन्सर झाला तर मी सांगू शकेन की मलाही झाला होता, बरोबर, मी त्यातनं बाहेर पडले, तुलाही काय वेळ. पण आपल्याकडे ते लपवण्याची जी टेंडन्सी आहे ती फार आहे आणि त्याचा पण मनावर परिणाम जास्त होतो. मी अजिबात लपवला नाही. मला ज्यांना झालाय माहिती होतं त्यांना मी कन्सल्ट केलं, तुम्ही काय केलं, काय खाल्लं, काय नाही वगैरे सगळं. कारण लपवलं काही उपयोग नाही. सगळ्यात प्रथम मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते की तुम्ही वेळात वेळ काढून आज इथे आलात. आमच्या महिलांना छान छान म्हणजे म्युझिक थेरपी बद्दल अजून काही करू शकतात काही याबद्दल सल्ला दिलात. आणि मी तसं म्हणलं की शिकण्याला वय नसतं, तुम्ही कुठल्याही वयात शिकू शकता. तुमच्या या कामगिरीबद्दल, तुमच्या या समाजाला दिलेल्या योगदानाबद्दल वसई लाईव्ह न्यूज तर्फे मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. वसई लाईव्हने आज मला एवढी संधी दिली याबद्दल मी त्यांचे पण मनापासून खूप खूप धन्यवाद मानते. धन्यवाद.